नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरतीकरिता अत्यंत महत्त्वाचा प्रश्नसंच पाहणार आहोत। पूर्ण प्रश्न 50 आहेत। व्हिडिओ पूर्ण पहा। प्रश्न क्रमांक 1, अशोक म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न क्रमांक 1, अशोक म्हणून कोणाला ओळखले जाते? तो उत्तर आहे कनिष्क। प्रश्न क्रमांक 2, मुक्तेश्वर मंदिर कोठे आहे? उत्तर आहे भुवनेश्वर। मुक्तेश्वर मंदिर कोठे आहे? तर भुवनेश्वर येथे आहे। प्रश्न क्रमांक 3, परोपकारी कोणाला म्हणतात? उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख। प्रश्न क्रमांक 4, मानवामध्ये लिंग कशाद्वारे निर्धारित केले जाते? उत्तर आहे गुणसूत्राद्वारे। प्रश्न क्रमांक 5, प्रकाश वर्षाचे एकक काय आहे? उत्तर आहे अंतर। भारतातील सर्वात मोठा उद्योग कोणता आहे? उत्तर आहे कापड उद्योग। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? उत्तर आहे जायकवाडी। प्रश्न क्रमांक 8, पंचतंत्राचा लेखक कोण आहे? उत्तर आहे विष्णू शर्मा। प्रश्न क्रमांक 9, पंचतंत्र कोणत्या काळात लिहिले गेले? उत्तर आहे गुप्त काळ। प्रश्न क्रमांक 10, जीवनसत्व ई चे रासायनिक नाव काय आहे? उत्तर आहे टोकोफेरॉल। प्रश्न क्रमांक 11, आर्मी डे कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 जानेवारी। प्रश्न क्रमांक 12, लोकसभेत 0 तासाचा कमाल कालावधी किती असतो? उत्तर आहे 1 तास। प्रश्न क्रमांक 13, युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे पॅरिस। प्रश्न क्रमांक 14, स्पाइस स्टेट ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे केरळ। प्रश्न क्रमांक 15, विजेचा सर्वोत्तम वाहक कोणता आहे? उत्तर आहे चांदी। प्रश्न क्रमांक 16, 3 संगीतकार हे चित्र कोणाचे आहे? उत्तर आहे पिकासो। प्रश्न क्रमांक 17, तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते? उत्तर आहे निकोटीन। प्रश्न क्रमांक 18, बिहारमध्ये 1867 च्या बंडाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे कुंवर सिंग। प्रश्न क्रमांक 19, आंतरराष्ट्रीय तारीख रेषा कोणत्या महासागरातून जाते? उत्तर आहे पॅसिफिक महासागर। प्रश्न क्रमांक 20, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे गडचिरोली। प्रश्न क्रमांक 21, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनामध्ये पडली? उत्तर आहे सुरत। प्रश्न क्रमांक 22, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे जम्मू काश्मीर। प्रश्न क्रमांक 23, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 1942। प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे पुणे। प्रश्न क्रमांक 25, मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहे? उत्तर आहे 4। प्रश्न क्रमांक 26, मराठी व्याकरणातील प्रयोगाचे प्रकार किती आहे? उत्तर आहे 3।
प्रश्न क्रमांक 27. वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात? उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 28. अभंग या प्रकाराचे किती प्रकार पडतात? उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 19. गण किती प्रकारचे असतात? उत्तर आहे 8. प्रश्न क्रमांक 30. ओवीत किती चरण असतात? उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 31. समासाचे मुख्य किती प्रकार आहेत? उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 32. क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य प्रकार किती आहे? उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या क्षेत्रातून हरितगृह वायूचे सर्वाधिक उत्सर्जन होते? उत्तर आहे ऊर्जा. प्रश्न क्रमांक 34. नोव्हेंबर 2020 मध्ये मुंबईत जलतरण केलेल्या कलवरी श्रेणीतील पाणबुडीचे नाव काय आहे? उत्तर आहे INS वागीर. प्रश्न क्रमांक 35. लिटमस द्रावण कशापासून बनवले जाते? उत्तर आहे दगडफूल. प्रश्न क्रमांक 36. 27 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या संविधान सभेच्या चर्चेत मला असा विश्वास आहे की स्वातंत्र्य मतदारसंघ अल्पसंख्याकांसाठी आत्मघातकी ठरतील असे कोण म्हणाले? उत्तर आहे गोविंद वल्लभ पंत. प्रश्न क्रमांक 37. कोणत्या राज्यात भारतातील पवन ऊर्जेची सर्वाधिक निर्मिती होते? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 38. भारतातील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गटाने बनवलेल्या आणि नासाने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या विद्यार्थी उपग्रहाचे नाव काय आहे? उत्तर आहे कलामसॅट. प्रश्न क्रमांक 39. नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत? उत्तर आहे SOS व्हिलेज. प्रश्न क्रमांक 40. भारताच्या पहिल्या यशस्वी अणुचाचणीचे सांकेतिक नाव काय आहे? उत्तर आहे स्माइलिंग बुद्धा. प्रश्न क्रमांक 41. मे 2019 मध्ये मुंबईत शेवटच्या बंदिवान पांढऱ्या वाघाचा मृत्यू झाला. त्या वाघाचे नाव काय होते? उत्तर आहे बाजीराव. प्रश्न क्रमांक 42. CSIR मधील शास्त्रज्ञांनी भारतात पहिल्यांदाच अनुवंश शास्त्रीय अध्ययन केले ते अध्ययन कोठे करण्यात आले? उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 43. महात्मा गांधींनी राजकारणात कोणाला गुरु मानले? उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 44. गतीचे 3 नियम कोणी मांडले? उत्तर आहे न्यूटन. प्रश्न क्रमांक 45. दूरदृष्टितेला बरे करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? उत्तर आहे बहिर्गोल भिंग. प्रश्न क्रमांक 46. 21 वर्षाचे आर्या राजेंद्र हे भारताचे सर्वात कमी वयाचे महापौर बनले. ते डॅश डॅश येथील होते. उत्तर आहे तिरुवनंतपुरम. प्रश्न क्रमांक 47. संविधानिक उपाययोजनाचा अधिकार हे संघटनेचे हृदय व आत्मा आहे असे कोणी म्हटले आहे? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 48. 2019चा नोबेल शांती पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर आहे अबिय अहमद अली. प्रश्न क्रमांक 49. कोणता भाग माणसाच्या डोळ्यामध्ये प्रकाशाला प्रवेश करू देत नाही? उत्तर आहे पारपटल. प्रश्न क्रमांक
50 आणि आजचा आपल्या क्लासमधला शेवटचा प्रश्न. भारताचे पहिले मानवरहित चंद्र संशोधक चांद्रयान-1 कोठून प्रक्षेपित करण्यात आले? उत्तर आहे श्रीहरिकोटा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे.